नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो. या व्हिडिओ मालिकेचे आपण मागील भाग पाहून मला उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलात. सबस्क्राईब, लाईक आणि त्यासाठी कॉमेंट्स केल्यात. काही सूचना मला केल्यात, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. अशाच पद्धतीने आज सुद्धा मी नवीन उपकरणांची माहिती आपल्या ज्ञान वाढवण्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ते उपकरण स्वयंपाकघरामध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. त्याचे नाव आहे फ्रीज. याला रेफ्रिजरेटर असे सुद्धा म्हणतात. फ्रीज हे उपकरण बाहेरील उष्णता आत घेत नाही, परंतु आतील उष्णता शोषून पदार्थ थंड ठेवायचं काम फ्रीज करत असते. फ्रीजचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये अन्न पदार्थ टिकवण्यासाठी, दूधजन्य पदार्थ ठेवण्यासाठी, भाजीपाला, फळे हे ताजीतवाने राहावीत यासाठी, तसेच पाणी थंड करण्यासाठी, निरनिराळे द्रवयुक्त पदार्थ टिकावेत यासाठी आणि पाण्यापासून बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजचा वापर आपण करत असतो. फ्रीजचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सिंगल डोअर फ्रीज. या सिंगल डोअर फ्रीजमध्ये फ्रीजर आणि फ्रीज हे एकाच ठिकाणी असते, एकत्रित असते, म्हणून याला सिंगल डोअर फ्रीज असे म्हणतात. याला एकच दरवाजा असतो. दुसरा प्रकार आहे डबल डोअर फ्रीज. यामध्ये वरच्या बाजूस फ्रीजर असतं आणि खालच्या बाजूस फ्रीज असतो. या फ्रीजला 2 दरवाजे असतात, म्हणून याला डबल डोअर फ्रीज असे म्हटले जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे साइड बाय साइड फ्रीज. यामध्ये दरवाजे 2 असतात. जसे आपले घराचे 2 दरवाजे उघडतात त्या पद्धतीने या फ्रीजमध्ये एका बाजूला फ्रीजर आणि दुसऱ्या बाजूला फ्रीजचे दरवाजे उघडत असतात. हा फ्रीज जास्त करून मोठ्या फॅमिलीसाठी वापरला जातो आणि सिंगल डोअर फ्रीज हा 3 ते 4 व्यक्तींसाठी वापरला जातो आणि डबल डोअरचा फ्रीज 4 ते 6 व्यक्तींसाठी वापरला जात असतो. फ्रीजची कॅपॅसिटी लिटरमध्ये मोजली जाते, म्हणून हे फ्रीज मार्केटमध्ये 150 लिटरपासून 350 लिटरपर्यंतच्या कॅपॅसिटीमध्ये उपलब्ध असतात. यामध्ये 150 ते 250 लिटर कॅपॅसिटीचा फ्रीज हा 3 ते 5 व्यक्तींसाठी वापरला जातो आणि 250 ते 350 लिटरचा फ्रीज 4 ते 6 व्यक्तींसाठी वापरला जात असतो. याचबरोबर फ्रीजचे स्टँडर्ड्समध्ये पॉवर सेव्हिंगसाठी स्टार्स असतात. हे स्टार्स त्या फ्रीजवरती स्टिकरच्या माध्यमातून
चिपकवलेले असतात आणि त्या स्टारच्या संख्येवरनं पॉवर सेविंग हे फ्रीज किती करत असते हे आपल्याला कळत असते. हे स्टार्स पॉवर सेविंगचे 3 ते 5 स्टारमध्ये फ्रीज उपलब्ध असतात. जेवढे स्टार्स जास्त असतील तेवढी फ्रीजची पॉवर सेविंग कॅपॅसिटी जास्त असते. तर या फ्रीजमध्ये आतील बाजूस वेगवेगळे कप्पे असतात आणि त्या कप्प्यांचं तापमान हे वेगवेगळं असतं आणि त्या कप्प्यांचा वापर त्या तापमानाप्रमाणे पदार्थ ठेवण्यासाठी आपण करत असतो. त्यामध्ये पहिला कप्पा असतो फ्रीजर. याचं टेम्परेचर -18 डिग्री ते -24 डिग्री अंश सेल्सिअस इतकं असतं. या फ्रीजरचा वापर पाण्यापासून बर्फ बनवण्यासाठी, आईस्क्रीम गोठवण्यासाठी, आईस्क्रीम बनवून त्यात गोठवण्यासाठी, नंतर अन्नपदार्थ गोठवण्यासाठी फ्रीजरचा वापर आपण करत असतो. यामध्ये दुसरा कप्पा असतो टॉप सेल. याचं टेम्परेचर असतं 0.2 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस. या कप्प्याचा वापर दूधजन्य पदार्थ आणि शिजवलेले अन्न ठेवण्यासाठी या ड्रॉवरचा वापर आपण करत असतो. मिडल आणि बॉटम सेल. या कप्प्याचं टेम्परेचर 3 ते 5 डिग्री असतं. याचा वापर अंडी मांस आणि पाण्याच्या बाटल्या थंड ठेवण्यासाठी याचा वापर होत असतो. आता पुढचा कप्पा आहे स्क्रीपर ड्रॉवर. हा स्क्रीपर ड्रॉवर आर्द्रता शोषून घेतो, म्हणून या स्क्रीपर ड्रॉवरचा वापर आपण भाजीपाला टिकवण्यासाठी, फळे टिकवण्यासाठी करत असतो. त्यानंतर याचा भाग येतो फ्रीज डोअर. याचं टेम्परेचर असतं 7 अंश सेल्सिअस ते 9 अंश सेल्सिअस. याचा वापर मसाल्याचे पदार्थ टिकवण्यासाठी, सॉससारखे द्रवयुक्त पदार्थ यात ठेवून टिकवले जातात. अशा पद्धतीने फ्रीजमध्ये वेगवेगळे कप्पे असतात आणि त्या कप्प्यांचं तापमान वेगवेगळं असतं आणि त्या तापमानाप्रमाणे आपण पदार्थ हे त्यामध्ये ठेवायचे असतात आणि फ्रीजचा वापर करायचा असतो. आता आपण फ्रीजचे वर्किंग कसे चालते, म्हणजे ते कामकाज कसं करतं हे आपण बघूया. फ्रीज हे काम कसं करतं आणि त्यामध्ये काय काय प्रक्रिया होतात. पहिल्या प्रक्रिया होतो कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनमध्ये कॉम्प्रेसर थंड कमी दाबाचा रेफ्रिजरेटर गॅस ओढून घेतो, त्याला कॉम्प्रेस करतो, त्यामुळे त्याचे दाब आणि तापमान हे दोन्ही वाढतात. त्यानंतर दुसरी प्रक्रिया होते कंडेन्सिंग. हा गरम गॅस कंडेन्सर कॉइलमधून जातो. बाहेरची हवा या कॉइलमध्ये उष्णता शोषून घेते आणि या रिफ्रिजरंट गॅसचा द्रवयुक्त गॅसमध्ये रूपांतर या कंडेन्सिंगमध्ये होतं. कारण कंडेन्सिंग कॉइलमध्ये ज्यावेळेस हा गॅस तप्त असतो त्यावेळेस वातावरणाचा सहभाग होऊन त्याचा रूपांतर द्रव रूपात होते.
यानंतर याची पुढील प्रक्रिया आहे एक्सपान्शन. हा द्रवयुक्त रिफ्रिजरंट कपलरी ट्यूबमधून जातो, त्यामुळे त्याचा दाब अचानक कमी होतो आणि त्याचे तापमान खूप खाली येते. आणि त्यानंतरची प्रक्रिया होते इव्हॅपोरेशन. आता हा अतिशय थंड इव्हॅपोरेटर कॉइलमधून जातो गॅस, रेफ्रिजरंट गॅस, आणि हे कॉइल्स फ्रीजमधील आतील उष्णता शोषून घेतात आणि तो रेफ्रिजरंट गॅस पुन्हा बनतो. आणि ह्या ज्या कॉइल असतात ह्या फ्रीजच्या आतमध्ये असतात. अशा पद्धतीने हा गॅस पुन्हा कॉम्प्रेसरकडे जातो आणि कॉम्प्रेसरकडे गेल्यानंतर त्याचं पुन्हा एक चक्र असं सतत एकामागून एक चक्र होत असतात आणि आतील पदार्थ आपण फ्रीजच्या द्वारे थंड ठेवू शकतो. आता गॅसमध्ये रिफ्रिजरंट म्हणजे नेमकं काय? तर रिफ्रिजरंट गॅस म्हणजे या जे फ्रीज आहे त्याचं वर्किंग कूलिंग करण्यासाठी रिफ्रिजरंट गॅस म्हणून R134a आणि R60a हे आयसोब्युटिक गॅस आपण वापरत असतो. हे अतिशय सुरक्षित असतात आणि विजेमध्ये जास्त कूलिंग देतात, म्हणून त्याचा वापर फ्रीजमध्ये कॉम्प्रेसरद्वारे कूलिंग करण्यासाठी होत असतो. आता यानंतर आपण फ्रीजच्या संदर्भामध्ये कुठली सुरक्षता घेणे आवश्यक आहे? तर फ्रीज हा भिंतीपासून 8 ते 10 इंच अंतरावर आपण नेहमी ठेवायचा. त्यामुळे कंडेन्सिंग ही प्रक्रिया त्यामध्ये चांगली होते. तसेच फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडू नये, फ्रीजमध्ये उष्ण पदार्थ ठेवू नयेत. तसेच फ्रीजची थर्मास्टेट किंवा थर्मास्टेटिंग हे उन्हाळ्यामध्ये 4 ते 6 वर असावं आणि हिवाळ्यामध्ये 1 ते 3 वर त्याचं सेटिंग असायला पाहिजे. अशा पद्धतीने फ्रीजची काळजी घेणे आवश्यक असते. आणि फ्रीजमध्ये काही बिघाड झाल्यास त्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आपण या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. जर फ्रीजमधून जो रेग्युलर आवाज येत नाही, वेगळा आवाज येतो, तर ते फ्रीज चांगल्या तंत्रज्ञाकडून चेक करून घ्या आणि नंतर त्याचा वापर सुरू करा. जर कूलिंग होत नसेल तर कंडेन्सिंग कॉइल साफ करा आणि गॅस लिकेज होत नाही याची खात्री करा. तसं असेल तर फ्रीज तंत्रज्ञांना घरी बोलून त्याच्याकडनं हे रिपेअर करून घ्या. अशा पद्धतीने फ्रीज हे कार्य करते. फ्रीज हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण आपल्या लाईफमध्ये आहे. मी फ्रीजची माहिती जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ही व्हिडिओ मालिका पाहून, हा भाग पाहून मला या माझ्या कोच प्रभाकर कासार यूट्यूब चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद.